शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे। शिक्षणामध्ये ज्यांनी अविरत कार्य केले आहे अशा आपल्या सावित्रीबाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। त्याचप्रमाणे शंभू महादेवांच्या प्रतिमेला या ठिकाणी आदरणीय गुरुजी पुष्पहार अर्पण करत आहे। आपण सर्वांनी जोरदार वाजवायचे आहेत। यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण वरती तिथून जमताय का? या ठिकाणी दीपक प्रज्वलन होत आहे। सुरुवातीला सन्मान्य संपतरावजी तनपुरे साहेब, त्यानंतर आजचे अभिष्टचिंतन असणारे सत्कारमूर्ती सन्माननीय आदरणीय कळसकर गुरुजी, त्याचप्रमाणे आपल्या कळसकर गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय रामनाथजी कळसकर सर, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष सन्माननीय गोष्टे सर यांनाही विनंती करतो की आपण दीपक प्रज्वलन करायचं आहे। त्याचप्रमाणे आज प्राप्ती स्वरूपात शिक्षक पुरस्कारार्थी जे आहेत रमेशजी खरबस सर, यांना विनंती आहे। त्याचप्रमाणे आपल्या नेशनल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माननीय दमा ठुबे गुरुजी हे या ठिकाणी दीपक प्रज्वलन करतात। त्यानंतर खरबस सर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दीपक प्रज्वलन करतायत। राष्ट्रीय पुरस्कार कळसकर गुरुजी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संपतराव तनपुरे सचिव महाराष्ट्र राष्ट्रीय पेन्शन असोसिएशन यांनी स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर अनुमोदन देतील सन्माननीय सर। हॅलो, आत्ताच जी अध्यक्षीय सूचना ज्येष्ठ सदस्य सुरजी जाजू यांनी मांडली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। धन्यवाद सर। यानंतर आजचा आपला जो पुरस्कार सोहळा आणि अभिष्टचिंतन सोहळा आहे, या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करतील कळसकर प्रतिष्ठानचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय गणेश लालजी बायती यांनी आपल्या सर्वांचं स्वागत शब्दांकित करावं। जय महेश। आज हा सोन्याचा दिवस, या सोन्याच्या दिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आलो। खरं तर या कार्यक्रमाचं हे माझं जे स्वागत आहे ते प्रास्ताविक रूप आहे, कारण या संस्थेची माहिती, आम्ही हा प्रतिष्ठान का स्थापन केला, या सगळ्या गोष्टी 1-2-3 मिनिटामध्ये मी तुमच्यासमोर मांडणार आहे। माननीय आदरणीय श्रीमान संपतरावजी तनपुरे साहेब आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आदरणीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामनाथजी कळसकर साहेब आणि परमपूजनीय ऋषितल्य व्यक्तित्व असलेले आपले सर्वांचे आवडते, सर्वांचे प्रिय आदरणीय कळसकर गुरुजी, सर्वच मंचावरील परमस्नेही, समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ, तुम्ही काही कमी नाही आहे, कारण तुम्ही, आम्ही वर आहे म्हणजे तुम्ही खाली, असा काही संबंध नाही आहे याच्यात, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। आजचा हा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, प्रतिष्ठानद्वारे पहिल्यांदा आयोजित केलेला कार्यक्रम आहे। आदरणीय आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कळसकर गुरुजी या नावानं
प्रतिष्ठान स्थापन केलं आहे आणि यामागचा उद्देश काय आहे? आदरणीय गुरुजींनी आपल्या संपूर्ण जीवनभर सेवा सेवा आणि सेवाच केली. स्वतःचा सर्व कमावलेली संपत्ती, स्वतःची सर्व कमावलेली संपत्ती लक्षात घ्या, जीवनभर त्यांनी जे कमावलेलं आहे ते सगळं या मुलांवर, या आश्रमावर, या शाळेवर, नलिनीताई कळसकर विद्यालय, या कळसकर विद्यालयावर त्यांनी खर्च केला आहे. एक ध्येय आहे की गरिबांच्या मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे, गरिबाचे मुलं शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज नलिनीताई कळसकर विद्यालय उभं केलं, सांदीपनी आश्रम उभा केला आणि या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांना त्यांनी आश्रय दिला आहे. खूप म्हणजे असं करणारा व्यक्तित्व संगमनेरमध्ये तर आम्ही कुठं पाहिलेलं नाही. सांदीपनी आश्रम उभा केला, जिल्हा परिषद विद्यालयाचे पेन्शनर संघटनेसाठी 20-25 वर्षापासून सतत निशुल्क सेवा आहे. अहो, ते पेन्शनरची किती सेवा करतायत. त्यांचे जे म्हणजे सर्टिफिकेट तयार करावं लागते, त्याच्यासाठी 2 महिन्यापासून गुरुजी ऑफिसमध्ये रोज 10 वाजता तयार आहे. सर्वेक्षण करून तिथं शिक्षण पुरस्कार म्हणजे राज्यभरामध्ये शिक्षण जे विद्यालय आहेत, राज्यभरामधल्या विद्यालयाचं सर्वेक्षण केलं. आदरणीय गोंटे सर एक त्यागी पुरुष आहे. गोंटे सर म्हणजे आपल्यामध्ये एक उच्च, आपण सर्वसामान्य समजतो, परंतु गोंटे सरांचं जे कष्ट आहेत, त्यांची जी विचारसरणी आहे ती एक सर्वसामान्य माणसाच्या पुढची आहे. असे सर्वेक्षण करून शिक्षण पुरस्कार, शाळांना सन्मानित करण्याचं कार्य हे सतत चालू राहावं. त्याच्यानंतर संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघ तयार केला. गावामधल्या संगमनेर तालुक्यामधल्या ज्या ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्यांना एकत्रित आणलं आणि एकत्रित आणून त्यांच्यासाठी एक संघटना तयार केली, महासंघ, संगमनेर तालुका महासंघ. त्याच्यामधून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वृक्षारोपण आहे, निसर्गासाठी केलेला काम आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ट्रिप काढतात, आरोग्य शिबिर भरवतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही चेष्टा आहेत त्याद्वारे केल्या जातात. वर्षभरातील सर्व काम अखंडितपणे चालू राहावे, हे सर्व काम अखंडितपणे चालू राहावे. त्यासाठी वर्षभरातील कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद सुद्धा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली, त्यावेळेस त्यांनी करून ठेवली. असे आमचे हे गुरुजी. त्यांच्या मागं आमचे हे रामनाथ भाऊनी सांगितलं, कुठंही पैसा मागायचा नाही, मी उभा आहे. रामनाथ भाऊची ही अशी प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं आणि प्रतिष्ठान कोणाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता हे काम अखंडित चालू राहावं, गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन प्रतिष्ठान उभं केलं आहे. जवळजवळ या ठिकाणी 30-35 लोक आहे आम्ही आणि या 30-35 लोकांच्या सदस्य आहेत. त्याच्यात तुम्ही सुद्धा सदस्य होऊ शकता. असं सर्वात महत्त्वाची भूमिका यामध्ये रामनाथ भाऊ कळसकर यांची आहे. कार्यकुशल नेतृत्व गोंटे सरांचं आहे. आमचे सर्वच सहकारी कोठेही मागं पडणारे नाहीत. असा हा आमचा प्रतिष्ठान, याचं कार्य सतत चालू राहावं यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि यामध्ये आपण सर्वांचं सहकार्य, आपली उपस्थिती आणि आपण वेळोवेळी दाखवलेलं प्रेम हे सर्वात महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आलात, सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी प्रतिष्ठानचा आढावा घेतला, त्याचप्रमाणे सर्वांचं स्वागत केलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा वार्ताचे संपादक सन्माननीय किसनभाऊ आशे सर. आज आपण सर्वजण राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर गुरुजी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीने जे काही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर
आदर्श शाळा यांना जे काही पुरस्कार देणार आहोत, या कार्यक्रमासाठी अगत्यानं उपस्थित असलेले माननीय तनपुरे साहेब, त्याचबरोबर ठुबे साहेब, आमचे आदरणीय कळसकर गुरुजी, नलिनीताई कळसकर मावशी, त्याचबरोबर रामनाथजी कळसकर जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर या संस्थेसाठी सातत्यानं मेहनत करणारे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक मोहिते सर, आमच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले आदरणीय कळसकर गुरुजी यांच्यावर प्रेम करणारे आदरणीय गुरुजन आणि बंधू भगिनींनो, आजचा हा 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्याचा. या संकल्पनेसाठी आदरणीय कळसकर गुरुजींचे जे काही विचार आहेत, जो काही आदर्श आहे, त्याची माहिती आमचे सहकारी गणेशलालजी बायते साहेब यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या रंजल्या गांजल्यांमध्ये देव शोधणारे आमचे आदरणीय कळसकर गुरुजी यांचा छोटासा एक कार्यपरिचय मी या निमित्ताने थोडा देऊ इच्छिल, की जो प्रास्ताविकेचा एक भाग आहे. संगमनेरच्या पश्चिमेला सीमेवर कळस नावाचं गाव आहे, की ज्या ठिकाणी आदरणीय कळसकर गुरुजींचं ते मातृगाव आहे आणि त्यांचा जन्म संगमनेरमध्ये झालेला आहे. अतिशय प्रतिकूलता असताना, अतिशय संघर्षातून त्यांनी त्यांचं जीवन उभं करीत असताना जो काही आदर्श घेतला, जे काही संस्कार घेतले, जी काही प्रेरणा घेतली, त्यातून त्यांनी असं ठरवलं की आपण सेवेसाठी जन्मलेलो आहोत, आपलं जीवन हे सेवेसाठी आहे. आणि मग त्यांनी 82 मधील नोकरी सोडून ते प्राथमिक शिक्षण विभागात आले आणि संपूर्ण आयुष्यभर आणि आत्तापर्यंत ते विद्यार्थ्यांची, समाजाची, ज्येष्ठांची सेवा करीत आहेत. मी नमूद करू इच्छितो की जेव्हा अतिशय त्यागमय भावनेनं, अतिशय वैराग्य भावनेनं समाजासाठी समर्पित कसं असावं, याचं उदाहरण आदरणीय कळसकर गुरुजी आणि नलिनीताई कळसकर हे आहेत. आत्ताच गणेशलालजींनी सांगितलं की त्यांनी अतिशय त्यागमय भावनेतून उभ्या केलेल्या संस्था आणि त्यांची वाटचाल हे आपणासमोर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जी अतिशय दुर्दम्य सामाजिक कार्याची इच्छाशक्ती आहे, त्या इच्छाशक्तीच्या जोरावर एक अतिशय जीवघेण्या आजारातून आदरणीय कळसकर गुरुजी बाहेर पडले. आणि नुसते बाहेर पडले नाहीत, तर त्यांच्या विचाराचं जे कार्य आहे ते सातत्यानं त्यांनी चालू ठेवलेलं आहे. विशेषतः ज्येष्ठांसाठी, अडचणीतील नागरिकांसाठी, ज्यांना कोणी मदतीला नाही अशांसाठी पेन्शनर भवनमध्ये अगत्यानं उपस्थित राहून सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे कळसकर गुरुजी या समाजाचे आदर्श आहेत, समाजाचे दीपस्तंभ आहेत. अशा आमच्या गुरुजींच्या नावाने जे कोणी राज्यात अतिशय चांगलं काम करतात, उत्कृष्ट काम करतात आणि ज्यांना शासनाचा पुरस्कार नाही मिळू शकत, त्यांचं नामांकन नाही होऊ शकत, म्हणून त्यांचं काम कमी नाही, म्हणून त्या व्यक्ती कमी नाहीत, अशा विचारानं गुरुजींनी आम्हाला सांगितलं की राज्यामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्कृष्ट असेल, चांगलं असेल, अशा शिक्षकांना त्यांच्या कार्याचा गौरव करणारा म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार दिले जावेत. ज्या ज्या शाळा
जे चांगलं काम करतात, उत्कृष्ट काम करतात, पण त्यांचं नामांकन होत नसेल गव्हर्नमेंटच्या बाजूनं, तर ते आपण करूया, त्यांचा गौरव आपण करूया, अशा सामाजिक भावनेनं हे जे प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानच्या स्थिरतेसाठी गुरुजींनी जी काही नियमावली करून दिलेली आहे, जे काही मार्गदर्शन निश्चित केलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण या संस्थांचे पदाधिकारी सातत्यानं कार्यरत राहू असाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमानिमित्त ज्या माननीय शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जाणार आहेत आणि ज्या शाळांना सन्मानित केलेलं जाणार आहे त्याची माहिती आदरणीय गोंटे सर आपणा सर्वांना देतीलच. पण तत्पूर्वी प्रास्ताविकचा समारोप करताना मी एक विचार असा मांडतो की ज्येष्ठ नागरिक ही समाजाची ठेव आहे, समाजाचं डिपॉझिट आहे. ज्येष्ठ नागरिक अनुभवाची समृद्धी आहे आणि ज्येष्ठ नागरिक या समाजाचं संचित आहे. ही जाणीव ठेवून तरुण पिढी असेल आणि समाज चालवणारे प्रशासक शासक असतील, त्यांनी सर्व ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त केला पाहिजे आणि ज्येष्ठांना आवश्यकतेनुसार सहकार्य केलं पाहिजे अशी भावनाही या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि हा हिरा जन्माला आला आणि नंतर 5वी ते 7वी नंतर 11वीपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी संगमनेर, श्रीरामपूर आणि पुन्हा संगमनेर अशा प्रकारे झालं. आणि हे शिक्षण घेऊन खरं तर 42 त्यांची 1942चा जन्म आहे त्यांचा आणि 62 साली ते प्राथमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी 65 साली रुजू झाले. आणि त्यावेळेस व्हॉलंटरी असायच्या, पहिली खाजगी शाळा त्यांनी सुरू केली, व्हॉलंटरी असायच्या त्या चालवल्या तर पुढं त्या ठिकाणी त्यांना रुजू केलं जायचं. असं 66 साली खरं तर त्यांनी सेवेला सुरुवात केली आणि आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर तर असा हा त्यांचा प्रवास होत असताना त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना शिकवायचं, जे मुलं आहे ते शाळाबाह्य असो स्वतःच्या शाळेतले असो, तीच मुलं आपली समजायची. आणि त्यामुळं त्यांनी या मुलांचा सांभाळ करत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस ते घुलेवाडीला सेवेला होते त्यावेळेस 76 साली त्यांनी एक गोकुळ नावाचं वसतिगृह सुरू केलं. आणि त्या गोकुळ नावाच्या वसतिगृहामध्ये सुरुवातीला 7-8 मुलं होते, नंतर 50 मुलं त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी ते सांभाळ करू लागले. आणि सर्व जी मुलं होते ही वंचित समाजातील होती. कंजारबाट समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचा जो दुसरा म्हणजे कंजारबाट समाजातील जी वंचित समाजातील जे मुलं होते ते वेगळ्या मार्गाने जायचे, परंतु गुरुजींनी त्यांच्यासाठी वसतिगृह तयार केलं आणि त्या मुलांचा सांभाळ केला. आणि त्याच समाजातील काही मुलं, आज मला वाटतं माचरेकर नावाचा मुलगा जो आहे तो गुरुजींचा क्लास 1 अधिकारी आहे, गुरुजींच्या कार्याची ती पावती आहे. माचरेकर नावाचा मुलगा जर गुरुजींचा आधार त्याला मिळाला नसता तर ते माचरेकर नावाचा विद्यार्थी आज क्लास 1 ऑफिसर होऊ शकला नसता. म्हणजे शिक्षणासाठी नेहमीच त्यांनी काय केलं आहे, त्या ठिकाणी तडजोड न करता जे वंचित आहेत, अनाथ आहेत, कुणाला आधार नाही अशा निराधारांचं त्या ठिकाणी शिक्षण केलं. तेवढ्यावरच गुरुजी थांबले नाहीत, तर त्यांनी सौ नलिनी कळसकर विद्यालयाची स्थापना केली. त्या ठिकाणी त्यांना जे स्वामी विवेकानंद प्रबोधिनी आहे, राष्ट्रीय प्रबोधिनी आहे, ती त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केली. आणि त्या समितीचे प्रबोधिनी समितीचे जे काही शाळीरामजी होडकर आहेत आणि त्यांची सदस्य कमिटी जी आहे त्यांनी सहकार्य केलं आणि विद्यालय सुरू केलं. विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकत आहेत. जवळजवळ 100 ते 200 विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी होत आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी ज्या मुली यायच्या, त्या मुलींची वंचित घटकातील ज्या वंचित समाजातील मुली असायच्या त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतली. आणि कुठलाही शासनाचा एक पै न घेता स्वतः आता मला वाटतं 40 मुली त्यांच्याकडे आहेत, त्या 40 मुलींचा उदरनिर्वाह, सर्व शिक्षणाचा खर्च हे सर्व गुरुजी स्वतः करतात. म्हणून या गुरुजींच्या कार्याला आपण सर्वांनी सलामच करावा असं गुरुजींचं कार्य आहे. त्यासोबत त्यांच्या या कार्याला त्यांच्या सहचारिणी ज्या आहेत सौभाग्यवती नलिनताई यांनी त्यांना खूप सहकार्य केलं.
आणि त्यांच्या सहकार्याच्या आधारावरच गुरुजी आज वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा या ठिकाणी हे कार्य करत आहेत. वयाच्या 83व्या वर्षी त्यांना घशाचा असाध्य आजार झाला, परंतु ते हटले नाहीत. त्यांचे कळसकर परिवारातील सन्माननीय रामनाथजी कळसकर साहेब यांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली आणि आजारातूनही गुरुजी आज बघा गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांना फक्त द्रवरूप पदार्थ, फक्त लिक्विड पेय ते घेतात आणि ते द्रवरूप पदार्थ घेत असताना तरी ते ठणठणीत आहेच. आज सकाळी जर त्यांच्यासोबत चालायचं ठरलंच तर माझ्यासारख्याला सुद्धा त्यांच्याबरोबर पळावं लागतं. असं गुरुजींचा दैनंदिन कार्यक्रम आहे आणि त्या जोरावर आज गुरुजी 84व्या वर्षीसुद्धा एवढं सगळं सहन करून नेहमी काहीतरी करत राहावं, दुसऱ्यांसाठी नेहमी काहीतरी करत राहावं ही जी भावना आहे, त्या भावनेच्या माध्यमातून त्यांनी प्रतिष्ठानच्या बाबतीत सरांनी सांगितलंच आपल्याला प्रतिष्ठान स्थापन केलं आहे. आणि जरी आपण जरी गेलो तरी मागं हे कार्य चालत राहावं ही त्यांची भावना आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या परिवारातील योगिताताई आहेत, रंजनाताई आहेत, त्याचप्रमाणे कांताबाई बुब आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींच्या या कार्याबद्दल आज गुरुजींचा आपण या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गुरुजींचा आणि ताईंचा, सुरुवातीला आपण ताईंचा या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा साजरा करूया आणि त्यानंतर लगेचच गुरुजींचा करूया. या ठिकाणी आदरणीय ताईंचं अभिष्टचिंतन या ठिकाणी होत आहे. जागेवरच परिसरात एकूण 6 ताम्रपट मिळाल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पूल बांधण्यास योगिताताई, सन्माननीय रंजनाताई आणि कांताबाई बुब यांनी कृपया वरती यायचं आहे. करीत होते आणि तशीच त्याचप्रमाणे ॲडव्होकेट आमच्या सदस्या, कार्यकारिणी सदस्या रंजनताई पगार मॅडम यांनी पुढे यायचं आहे. जो आपल्याला या तैलचित्रात पाहायला मिळतोय. सन 1941 साली पार्वती तात्याबा बिबवे 9 महिन्यांनी गरोदर होत्या. त्या अवस्थेमध्ये त्यांना कष्टाने शेती काम करावे लागत असे. पहाटेच 6 वाजता उठून विहिरीच्या पाण्याची मोठ त्यांना चालू करावी लागे. सोबत शेतीच्याही कामांमधून सुटका नव्हती. आणि अशाच वेळेस सकाळी ठीक 6 वाजता विहिरीवर पाण्याची मोठ चालवताना त्या बेलाच्या झाडाखाली बाळंत झाल्या. बाळ मातीच्या ढेकळातच आडवं पडलं आणि पार्वतीबाईंनी बाळाची नाळ हाताने तोडली आणि स्वतःचं बाळंतपण केलं. ते बाळ म्हणजेच कळसकर गुरुजी होय. धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्या ठिकाणी त्यांचं अभिष्टचिंतन साजरं करायचं आहे. गुरुजींचं प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर, संगमनेर, यानंतर येथे पूर्ण झालं. आदरणीय गुरुजींचे अभिष्टचिंतन सन्माननीय तनपुरे साहेब आणि ठुबे साहेब यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. पारनेर कॉलेजमध्ये पूर्ण केला. पुढे या. आणि शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून लगेच ते कामावर रुजू झाले आणि जाखुरी, कुरण, घुलेवाडी, प्रतापपूर, निमगाव टेंभी, वाघापूर, सदवाची वाडी म्हणजेच आपलं समनापूर, सनेगाव, संगमनेर या गावी त्यांनी नोकरी केली आणि विद्यार्थी घडवले. शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक काम काही यानंतर डॉक्टर सातपुते साहेब आणि मदन शेठ करवा साहेब यांना पण विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्या जमातीतील कंजारभाट समाज घुलेवाडी करवा साहेब आणि सातपुते साहेब यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं त्या आहे. लोकांचं जीवन स्थिर करण्यासाठी कळसकर गुरुजी पुढे सरसावले आणि त्यांना आश्रय देऊन त्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणलं. कंजारभाट समाजातील लोक त्यानंतर रमेश शेठ सराफ साहेब, देवदूत म्हणून ओळखू लागले. रमेश सराफ काका आपल्याला विनंती आहे की आपण पुढे व्यासपीठाकडे यायचं आहे. सन 1986 साली गोकुळ वसतिगृहाचं उद्घाटन माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपण केले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा गुरुजींसाठी. मुलांसाठी घुलेवाडी गावामध्ये गोकुळ नावाचे वसतिगृह काढून त्यांची त्यानंतर राहण्याची, गुरुजींची इच्छा आहे की गुरुजींच्या वसतिगृहातील ज्या मुली आहेत सोय झाली. त्या मुलींना विनंती आहे की पुढे येऊन आपण बसायचं आहे आणि एक फोटो घ्यायचा आहे. धान्यातनं खडे वेचतो. बालिकाश्रमातील ज्या सांदीपणी ऋषी बालिकाश्रमातील ज्या विद्यार्थिनी आहेत सगळ्या वाईट गोष्टी वेचून दूर केल्या आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जवळ केलं, शोधलं. सांदीपणी ऋषी आश्रमातील शाळेत काय मुली ज्या आहेत, संगमनेर तालुक्यातील खेडेगावच्या शिक्षकांच्या सोयीसाठी पुनश्च एकदा आपण सर्वजण गुरुजींच्या या कार्याला पुढाकार घेतला. शिक्षक भवनासाठी त्यांनी स्वतः जागा शोधली. तसेच बांधकामाचे साहित्य स्वतः मालट्रकमधून खाली करणे, बांधकामाला पाणी मारणे आदी कामे ते स्वतः करू लागले आणि शिक्षक भवन इमारत उभी केली. शिक्षक भवन इमारतीचे उद्घाटन दिनांक 5 नोव्हेंबर 1985 रोजी माननीय खासदार धन्यवाद बाळासाहेब विखे गुरुजी आणि ताई. यांच्या शुभ हस्ते झाले.
सर्वांच्या वतीने मी देतो. यानंतर आजच्या या पुरस्कार सोहळा आणि अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित अहिल्यानगर जिल्ह्याचे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय दमा ठोबे गुरुजी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या राज्याचे चिटणीस माननीय तनपुरे सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्यांचं अभिष्ट चिंतन आपण वयाच्या 83व्या वर्षी या ठिकाणी करतोय, असे सोमनाथ कळसकर गुरुजी, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रामनाथजी कळसकर आणि त्यांची सर्व कार्यकारिणी, सोमनाथ कळसकर गुरुजी आणि त्यांच्या पत्नी, या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो कळसकर गुरुजींना की आपण या वयामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम संगमनेर शहरामध्ये घडवून आणला आहे. खऱ्या अर्थानं सेवा करणं हा शिक्षकाचा धर्म आहे, हे त्यांनी या कार्यक्रमातून समाजाला पटवून दिलेलं आहे. कळसकर गुरुजी आणि पोखरकर गुरुजी हे आमच्या जिल्ह्याचे एक आदर्श स्थान आमच्या समोर आहे. कैलासवासी पोखरकर गुरुजींनी सुद्धा जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम अत्यंत पारदर्शक पद्धतीनं केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून दोघांनाही पारितोषिकं, राष्ट्रपती पारितोषिक मिळाली. आमच्या गुरुजींना अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. कळसकर गुरुजींना समाजाची बांधिलकी म्हणून त्यांनी संगमनेर शहरामध्ये काम करत असताना घोलेवाडी या ठिकाणी कांजरभट मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पेन्शनचा त्याग, पगाराचा त्याग करून पहिल्यांदा वसतिगृह स्थापन केलं. वसतिगृह स्थापन केल्यानंतर पुढं शाळेची निर्मिती केली आणि आज त्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात. खऱ्या अर्थानं शिक्षकाचं जे कर्तव्य आहे ते पारदर्शकपणे पार करण्याचं काम आमच्या कळसकर गुरुजींना केलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे बरेच पेन्शनर आहेतच, पण त्यांच्या जोडीनं ते ज्येष्ठ सेवा संघाचे सुद्धा अध्यक्ष असल्यानं या ठिकाणी ज्येष्ठ सेवा संघाचे सुद्धा बरेच मार्गदर्शक सभासद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं कळसकर गुरुजींचं काम हे एक राज्यामध्ये आदर्श घेण्यासारखं असं काम आहे. कारण त्यांनी दोघाही उभयतांनी आपलं जीवन या ठिकाणी दुर्गाताईंचं आगमन झाले. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. खऱ्या अर्थानं कळसकर गुरुजींचं काम हे समाजाभिमुख आहे आणि त्या कामाची पावती आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आणि असं जे काम करत असताना आज ते 83व्या वर्षात पदार्पण करतायत. आणि एवढंच नाही तर त्यांना कॅन्सर झाला. घशाचा कॅन्सर झाल्यानंतर घशाच्या कॅन्सरवर उपचार करून जगण्याची जी काही उर्मी आहे ती त्यांनी कॅन्सरवर मात करून पार केली. खऱ्या अर्थानं परमेश्वराचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की समाजासाठी झटणाऱ्या माणसाला आपण आणखी दीर्घायुष्य दिलं पाहिजे. मी तर या प्रसंगी त्यांच्या कामाला खऱ्या अर्थानं हात जोडून परमेश्वर पांडुरंगाकडे अशी विनंती करतो, हे पांडुरंगा आमच्या कळसकर गुरुजींना शतायुष्य होऊ दे. त्या उभयतांना आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून. आता ते आमच्या शिक्षक संघटनेचे या संगमनेर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतात. अत्यंत पारदर्शकपणे त्यांच्या कार्यकारिणीचं काम आहे. एवढंच नाही तर कळसकर गुरुजी आणि पारनेर तालुक्याचा सुद्धा अत्यंत जवळचा संबंध आहे. कारण ते पारनेर तालुक्यातील जामगाव या आमच्या महात्मा म्हणजे आमच्या म. शिंदे अध्यापक विद्यालय जामगाव, जब कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाचं त्याग आणि शिक्षण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोहोचवलं, त्या अण्णांच्या शाळेतून त्यांनी
शिक्षकाची पदवी घेतलेली आहे, म्हणजे पारनेर तालुका आणि त्यांचा संबंध आहे. या ठिकाणी या पत्रिकेमध्ये 2 नावं प्रमुख पाहुणे म्हणून घातलेली आहेत. आमच्या पोपटराव पवारांचं कामसुद्धा नगर तालुक्यामध्ये अत्यंत आदर्श आहे. अण्णांचं प्रचंड वय झाल्यामुळं अण्णांनी जरी त्यांचा कार्यक्रम स्वीकारला असला तर अण्णा आता कुठेही कार्यक्रमाला वयोपरत्मीय जात नाहीत. त्याच्यामुळं कोणाचाही गैरसमज, 2 नावं इथं प्रतिष्ठित म्हणून टाकली पण ते का आले नाहीत असा काही गैरसमज करू नये. पोपटरावांना राज्यामध्ये देशामध्ये जावं लागतं. त्याच्यामुळं यथावकाश त्यांनी कार्यक्रम स्वीकारला असला तरी काही अपरिहार्य कारणामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत असं मला माझं व्यक्त करून. पोपटरावसुद्धा अत्यंत कुठलाही कार्यक्रम कधीही नाकारत नाहीत. मी त्यांच्या वतीनं, कारण हे दोघंही एकतर माझ्या तालुक्यातलेच आहेत, अण्णांचं काम तर देशभर नाही जगभर पसरलेलं आहे. पुन्हा एकदा मी कळसकर गुरुजींच्या कार्याला प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद आदरणीय ठुबे गुरुजी. खरं तर तो काळ जो आहे, इथं बहुतांश शिक्षक मंडळी आहेत आणि जामगावच्या वाड्यामध्ये ज्यांनी PTC केली, प्रायमरी टीचर कोर्स नावाने, पूर्वी काही DED नव्हतं आणि प्रायमरी टीचर कोर्स PTC नावाने गुरुजींनी जो कोर्स त्या ठिकाणी केला, त्या कर्मवीर अण्णांच्या त्या शैक्षणिक पावलावर पाऊल ठेवून गुरुजीसुद्धा या ठिकाणी जे काही शैक्षणिक कार्यात मोलाचा सिंहाचा वाटा उचलत आहेत, त्या गुरुजींच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम. यानंतर आज आपल्या या सन्मान सोहळा, त्याचप्रमाणे पुरस्कारती सोहळ्यासाठी जे काही उपस्थित मान्यवर आहेत, त्यामध्ये आपल्या संगमेश्वर शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा तथा स्वच्छता आणि आरोग्य या 2 मूलभूत गोष्टींकडे ज्याने प्रामुख्याने लक्ष घातलं आणि कोट्यवधी रुपयांची बक्षिसं आपल्या नगरपालिकेसाठी संगमेश्वर शहरासाठी मिळवून दिली, अशा आपल्या प्रथम महिला नगराध्यक्षा सन्माननीय दुर्गाताई तांबेताई यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या सदस्या योगिताताई यांनी करावा. त्याचप्रमाणे सन्माननीय ट्रस्टच्या प्रतिष्ठानच्या सदस्या रंजनाताई पगार मॅडम यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. आदरणीय ताईंचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी ताईंना विनंती करतो की आपण या कळसकर गुरुजी प्रतिष्ठानचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. धन्यवाद ताई. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे आहेत त्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन जागेवर जाऊन आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर नारायण जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय इल्ले सर यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय बापूसाहेब करपे सर. यानंतर मी मगाशी तुम्हाला जे सांगत होतो की कंजरभाट समाजातील माचरेकर नावाचा जो विद्यार्थी आहे, योगायोगानं त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि राजपत्रित अधिकारी म्हणून काम करत असताना हा विद्यार्थी कसा घडला त्यांचे आपण 2 मिनटात या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत. तर मी या ठिकाणी पाचारण करतो आहे. सन्माननीय रणजित सिंग जीवनसिंग माचरेकर, उपमृद सर्वेक्षण अधिकारी, पुणे. व्यासपीठावर बसलेले आजच्या कार्यक्रमाचे सर्व आमचे खऱ्या अर्थाने मायबाप माननीय आदरणीय श्रीयुत सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी आणि आमच्या सौ नलिनी कळसकर बाई. असं म्हटलं जातं की व्हॉट अ वर्ड मदर इज, त्याचप्रमाणे व्हॉट अ वर्ड गुरुजी इज. रिअली तो आज 35 वर्षापूर्वीचा काळ साधारणपणे आम्ही मी आणि माझे बॅचमेट हे 90 ते 91 या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही इयत्ता 4थीला होतो.
ते 4थं वर्ष आठवतं आहे. जरी आमचे शिक्षक वेगवेगळे असले तरी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचं कोणी सर्व असेल तर ते कळसकर गुरुजी आणि कळसकरबाई. आय बिलॉंग्स टू कंझारबाट समाज. आता कंझारबाट समाज म्हटलं की थोडासा वेगळा शिक्का लागलेला असतो कंझारबाट समाजावर. असं चोऱ्या किंवा भिक्षा मागून खाणे, दारूचा व्यवसाय करणे असं. परंतु ह्या समाजातनं या विद्यार्थ्यांना जर कोणी हेरलं असेल ते कळसकर गुरुजींनी. आम्ही त्या काळी गावोगावी हिंडायचो, फिरायचो. म्हणजे कसं, समजा आज गुलेवाडीला मुक्काम, पोलीस पाटलाचा दाखला घ्यायचा. त्या दाखल्यामध्ये काय असायचं तर किती कुटुंबामध्ये किती माणसं आहेत, स्त्रिया, पुरुष, छोटी मुलं, कुत्री, घोडी, गाढवं, ते सगळं रिटर्न असायचं त्याच्यामध्ये. पोलीस पाटलाचा दाखला तो घ्यायचा. गुलेवाडीला 1-2 दिवस मुक्काम केला का चालले पुढं सुकेवाडीला, तिथून पुढे समनापूरला. असंच आम्ही सगळे फिरत हिंडायचो. ज्यावेळेस हे सगळं सोडून आम्ही गुलेवाडीला मुक्कामी आलो, गुलेवाडीला असताना गुरुजींनी पाहिलं की अरे हा समाज भटका आहे, हा फिरस्तो आहे, परंतु मुलं तल्लक दिसत आहेत, मुलं मुली तल्लक दिसत आहेत, हुशार दिसत आहेत. म्हणून गुरुजींनी आम्हाला शाळेत आणलं. स्वतःच आमच्या डेट ऑफ बर्थ गुरुजींनी सेट केल्या. आणि त्या पण कशा केल्या की ह्यांचा बड्डे कोणी साजरा करत नाही, ह्यांना यांच्या जन्मतारखा माहीत नाही, म्हणून यांच्या डेट ऑफ बर्थ अशा सेट करायच्या की ते सगळ्या भारतभर त्यांचा बड्डे साजरा झाला पाहिजे. म्हणजे काय तर त्यांनी कसं सेट केलं, 26 जानेवारी. बऱ्याच मुलांच्या आमच्या ह्याच्यातली 26 जानेवारी डेट ऑफ बर्थ आहे, 15 ऑगस्ट आहे, 1 मे आहे. असं म्हणजे जे राष्ट्रीय सण साजरे केले जातात त्याप्रमाणे आमच्या डेट ऑफ बर्थ गुरुजींनी सेट केल्या. आम्हाला शाळेत टाकलं. तेव्हा आज हे 2 तोडके मोडके शब्द मी जे मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे ते केवळ आणि केवळ गुरुजींमुळं. आमचे ॲडमिशन असो, आज मी MSc ॲग्रिकल्चर होऊन MPSC थ्रू क्लास 2 गॅजेटेड आहे, डेप्युटी सॉईल सर्वे ऑफिसर आहे. माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला हे खरं आहे, परंतु माझे बायोलॉजिकल मदर फादर माझे आईवडील आहेत. परंतु जर कोणी माझे खरे आईवडील असतील तर हे दोघं आपल्यासमोर बसलेले कळसकर गुरुजी आणि कळसकरबाई हे आहेत. कारण वेळची ॲडमिशनपासून रामनाथ सर असतील किंवा गुरुजी असतील, ॲडमिशनला ॲग्रीला पुण्याला BSc ॲग्रिकल्चर केलं तिथल्या ॲडमिशनचं, किंवा इथं कृषी विद्यापीठ राहूर या ठिकाणी MSc ॲग्रिकल्चर त्या ठिकाणी ॲडमिशनचं, जातीने असं वेळच्या वेळी पैसे वगैरे हे देणं किंवा चांगलं मार्गदर्शन केलं. बेटा असं कर, हे कर, ते कर, पहा तुला तुझ्या समाजाचा इतिहास बदलायचा आहे, तुझा जो तुझ्यावर शिक्का लागलेला, तुझ्या समाजावर शिक्का लागलेला तो पुसायचा आहे, हे सांगून एक चांगल्या मार्गी आम्हाला गुरुजी घेऊन गेले. त्याच्यामुळे मी आणि माझ्या समाजातील मुलं मुली सर्व आज शिकून सवरून जो तो ज्या त्या ठिकाणी चांगला आहे. बरेच मुलं आत्ता नोकरी वगैरे करतायत. माझी मिसेस पण ग्रॅज्युएट आहे आणि ती बाईंची विद्यार्थिनी आहे, श्रद्धा माचरेकर, ती तिथे आलेली बसलेली आहे. तर हे केवळ गुरुजी आणि बाईंमुळे घडलंय. गुरुजींनी आम्हाला शिकवलंय की मुलांनो तुम्ही जग जोडायचं पाहायचं, गाव जोडायचं पाहायचं. म्हणून गुरुजींनी काय शिकवलं की नांदायचं 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 र गावात सुखानं नांदायचं, नांदायचं 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 र गावात सुखानं नांदायचं. खिंडार रंकारावाचं भांडण भावा भावाचं, खिंडार रंकारावाचं भांडण भावा भावाचं. अरसातील समद्यांनी चालायचं र गावात सुखानं नांदायचं, नांदायचं 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 र गावात सुखानं नांदायचं. अशा प्रकारे तुम्ही एक संघटित व्हा आणि तुमचा विकास करा असं आम्हाला गुरुजींनी आणि बाईंनी वेळच्या वेळी दिले. म्हणून आज या ठिकाणी मी एक गुरुजींचा, मी मृत्यू जरी पावलो तरी गुरुजींची ऋण, बाईंची ऋण फेडू शकणार नाही. मला आज या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आदरणीय माचरेकर साहेब. खरं तर एकाच प्रतिक्रियेतून आपल्या लक्षात आलं असेल की गुरुजींची जी सामाजिक बांधिलकी जी आहे ती गुरुजींच्या नसानसात भरलेली आहे आणि सामाजिक बांधिलकीतून जे काही उत्तरदायित्व त्यांनी निभावलेलं आहे त्या दायित्वाची प्रचिती या ठिकाणी आपल्याला आली आहे. यानंतर
ताईंना जरा घाई असल्यामुळे आदरणीय ताईंना मी विनंती करतो, आपल्या संगमेश्वर शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा सन्माननीय दुर्गाताई तांबे यांना विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक माननीय श्री सोमनाथ कळसकर गुरुजी, त्याचप्रमाणे सौभाग्यवती नलिनीताई सोमनाथ कळसकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने येथे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष मान्य ठुबे साहेब, त्याचप्रमाणे राज्य सरचिटणीस तनपुरे साहेब, प्रतिष्ठान अध्यक्ष रामनाथजी कळसकर, कार्याध्यक्ष मान्य श्री गोंटे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, इथं उपस्थित बसलेले माझे सर्व प्रिय बंधू भगिनी आणि व्यासपीठ. खरं तर गुरुजींचं खूप सुंदर वर्णन आत्ता आपण ऐकलं आणि तिकडं ताई खूप वेळची रडतीये. जे जे वर्णन करतो कंधार भाट समाजातल्या मुलांना एक प्रतिष्ठा गुरुजींनी प्राप्त करून दिली आणि जे जे विद्यार्थी त्यांच्या इथं बसलेले आहेत, ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, त्या सगळ्या रडतायत पाठीमागे. खरं तर माणसाला सर्वश्रेष्ठत्व मिळत असतं, परंतु इतकं प्रेम करणारं, आपल्यासाठी डोळ्यातनं अश्रू येणारं असं खरं तर कुणी आपल्याला मिळत नसतं, परंतु गुरुजी आणि बाईंनी हे सगळं मिळवलं. गुरुजींचा इतिहास म्हणजे गुरुजींचं त्या काळात लव्ह मॅरेज झालं. गुरुजी मराठा आणि आमच्या बाई ब्राह्मण समाजाच्या. गुरुजी शिकायला चंद्रशेखर चौकात आले आणि बाईंचं माहेरचं घर पण तिथं, कारण मी नंतर त्याच घराच्या समोर भाड्याने राहत होते, तेव्हा मला सगळा इतिहास दोघांचा माहिती आहे. आणि आता आम्ही सख्खे शेजारी आहोत. सख्खे शेजारी म्हणजे कधी येता जाता गुरुजी नाक मारायची, गुरुजी जेवण झालं का. एक दिवस गेले तर गुरुजी कुकर लावत होते संध्याकाळचे. मी म्हणलं एवढा मोठा माणूस, राष्ट्रपती पारितोषिक मिळालेला, कुकर लावतो का, तर आपल्या पत्नीला गरम गरम वरण भात मिळावा यासाठी गुरुजी कुकर लावत होते. आणि गुरुजी आता सगळा स्वयंपाक शिकलेले आहेत, स्वयंपाकाला सगळं आहे त्यांच्याकडे, काही नाही असं नाही, परंतु मायेने प्रेमाने केलेलं बाईंसाठी. बाईमध्ये पडल्या, फ्रॅक्चर झाल्या, रामनाथ भाऊ आणि सर्वांनी त्यांना खूप सांभाळलं, पुण्याला त्यांना नेलं, सांभाळलं. त्या काळामध्ये गुरुजींचं त्याच्या आधी कॅन्सर झाला होता. अनेक गोष्टी, अनेक संकट त्यांच्यावर आली, परंतु तरीसुद्धा गुरुजी आता पहाटे 5ला उठून पळत असतात. आम्हालाही कळत नाही, गुरुजी पळतातच आहे. आपले एक टांगी धोतर घालून धरून सकाळी पहाटेच पळत असतात. त्यांचं बघून आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिलांनाही वाटतं की आपण पळालं पाहिजे, किंवा जे वयोवृद्ध आहे त्यांनाही वाटतं की आपण चाललं पाहिजे, पळालं पाहिजे. आपण म्हणतो फार थंडी, आजच्या दिवस जाऊ द्या, हे थंडी बघत नाही, काही बघत नाही. आणि असं खरं तर गुरुजींचं हे व्यक्तिमत्व आहे. गुरुजींच्या समोर आमचे पोखरकर गुरुजी आणि पोखरकर बाई राहायचे. त्यांचं आणि यांचं इतकं नातं होतं, खूप नातं होतं. आणि असं एक नात्याची गुंफण गुरुजींबरोबर आमची झालेली आहे. आता ते मुलींचं वसतिगृह चालवतात. त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये, त्यांच्या घरातच वसतिगृह आहे, सगळ्या घरभर मुली असतात, स्वयंपाक चालू असतो, जेवणं चालू असतात. आणि त्या मुली इतकं प्रेम करतात, आमच्या कॉलनीतल्या सर्वांवर प्रेम करतात. त्यांना जर कळालं ना कुणाचा वाढदिवस आहे, काही असं संक्रांत असो, दसरा असो, सगळ्या सणावाराला येऊन ते आमच्या पाया पडून जातात, भेटून जातात. असं हे सगळं काही वेगळं असं एक खरं तर आत्मचरित्र आपल्या कळसकर गुरुजींचं आहे. त्यांचे सर्व मित्र जे आहेत, गोंटे सर आहेत, सर्व जे ज्येष्ठ नागरिकांचा जो संघ आहे, 4 संघटना गुरुजी चालवतात. असं वाटतं आता गुरुजींचं खूप वय झालं आहे, गुरुजी एवढ्या 4 संघटना, एवढी वेगवेगळ्या विचाराची माणसं कशी सांभाळत असतील. घरात 4 माणसं सांभाळायचं तानातान होती आपल्याला, तर एवढी माणसं म्हणजे 4 संघटनेचे किती, जवळजवळ 100, 150, 200 लोक आहेत. किती वेगवेगळे स्वभाव. बरं म्हातारपणी स्वभाव बदलतात ना हो, वेगवेगळे स्वभाव होतात, तापट स्वभाव होतात कधी कधी, परंतु गुरुजी अतिशय उत्तम प्रकारे, नमस्कार, गुरुजी अतिशय उत्तम प्रकारे हे सगळं काही सांभाळतात. आता
आमच्या बाई बघा किती मॉडर्न झाल्या, आज बॉबकट करून आल्यात बाई. म्हणजे कारण हे बघा, आयुष्यात काय होईल सांगता येत नाही. ज्या ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्या त्या गोष्टींना गुरुजी आणि बाई हे सामोरं जात आहेत आनंदाने. खरं तर असे बरेच आत्मचरित्र लिहिले गेलेले आहेत. आमच्या देवारे सरांचं आत्मचरित्र लिहिलं आहे, म्हणजे इतकं सुंदर चरित्र. आमच्या रसाळ गुरुजींचं आत्मचरित्र वाचा, रडतं माणूस, रडतं अक्षरशः. म्हणजे त्या काळातल्या गुरुजींनी यांना इथपर्यंत आणलं, यांना सर बनवलं, शिक्षक बनवलं. आज तर आमचे देवारे सर म्हणजे सफारीच घालून फिरतात, शुभ्र पांढरा सफारी. क्षीरसागर सर म्हणजे अशा गुरुजींनी, आमचे भोसले गुरुजी होते जोरव्याला, थोरात साहेबांना तेच होते आणि मला तेच होते. काही पहिले एकच गुरुजी असायचे, 1ली ते 7वी. परत मी 1लीत गेले साहेबांच्या नंतर, मला एकच गुरुजी 7वी. पण असं घडवायचे, अक्षर सुंदर, सगळं सुंदर. आणि गरीब मुलं, जे गरजू मुलं आहेत, अगदी म्हणजे त्यांना घालायला पॅन्ट नाही, त्याला थिगळायला कापड नाही, असं सगळं गुरुजींनी त्या काळात केलं. म्हणून आज आपले प्रतिष्ठित इथं सगळे काही बसलेले आहेत. खरोखर त्यांचं सगळं हे आपलं नातं आणि त्यांचे सगळे ऋण आहेत. आणि म्हणून आमचे कळसकर गुरुजी हे आमचे आवडते गुरुजी आहेत. बाई आमच्या आवडत्या आहेत. आमच्या पूर्ण कॉलनी आणि आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं त्यांच्यावर खूप काही प्रेम आहे. आज मी आमचे माननीय सोमनाथ कळसकर गुरुजी आणि सौभाग्यवती नलिनीताई कळसकर मॅडम यांना मी पुढील आयुष्यासाठी चांगलं आरोग्य परमेश्वराने द्यावं, त्यांना जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद अधिकाधिक द्यावा असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. खरोखर गुरुजी तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि आदरणीय गुरुजींनी ज्या काही आपल्याकडे 4 ते 5 पेन्शनर संघटना होत्या, त्या पेन्शनर संघटनांचं एकीकरण करून जो काही संगमेश्वर तालुक्यामध्ये पेन्शनर महासंघ स्थापन केला आणि राज्याला एक नवी दिशा दाखवली, त्याबद्दलही गुरुजींचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी कौतुक करूया. गुरुजींचं कार्य जे आहे, शेवटपर्यंत गुरुजींचं सांगणं आहे, मी आहे तोपर्यंत तर आहेच, पण पुढे सुद्धा अशा प्रकारे कार्य चालू राहावं अशी या ठिकाणी गुरुजींची इच्छा आहे. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर सर्व पेन्शनर संघटनेचे जे सभासद आहेत त्यांनी या कार्यक्रमाची शोभा एवढी वाढवलेली आहे की अतिशय छानपैकी या ठिकाणी सर्वजण सकाळी 10लाच उपस्थित आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. यानंतर विविध गावाहून आलेले जे पुरस्कारार्थी आहेत, त्या ठिकाणी वीरभद्रनगर असेल, पोखरी हवेली असेल, कळस बुद्रुक असेल, त्याचप्रमाणे घोरपडवाडी असेल, गडचिरोली असेल, तर या सर्व गावाहून आलेले सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांचंसुद्धा टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे सत्कार सोहळ्याचा, जो आदर्श शाळा पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जो आहे राज्यस्तरीय, त्याच्या वितरणाचं जे संयोजन आहे ते मी आमच्या कार्यकारिणीचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी गोंटे सर यांना विनंती करतो की यापुढील कार्यक्रमाची सूत्रे जी आहेत ते आपण या ठिकाणी स्वीकारावीत. धन्यवाद मदने सर. आज राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक, आपले श्रद्धास्थान आदरणीय कळसकर गुरुजी यांच्या सोहळ्याच्या निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय कळसकर गुरुजी, कळसकर ताई, आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय दुर्गाताई, अतिशय सुंदर असं भाषण त्यांनी आत्ता आपल्या पुढे केलं. गुरुजींचं आणि सर्व ज्येष्ठांचं कौतुक केलं. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे पुण्यावरून सकाळी 9 वाजता संगमनेरला पोहोचले, पहाटेच पुण्यावरून निघून संगमनेरला 9 वाजता पोहोचले, असे आपले संपतरावजी तनपुरे साहेब, हे महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे सचिव आहेत. आणि अहमदनगर जिल्ह्याचे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष श्री द.मा. ठुबे गुरुजी, मी त्यांना दमदार ठुबे गुरुजी म्हणत असतो, कारण त्यांचं भाषणसुद्धा नेहमी दमदार असतं आणि कामही तसं दमदार असतं. आणि आमच्या कळसकर गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे रामनाथ भाऊ, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सर्व कार्यकारिणी सदस्य, या ठिकाणी उपस्थित झालेले आदर्श शिक्षक, पुरस्कारार्थी शिक्षक आणि पुरस्कारार्थी शाळा यांच्याबरोबर आलेले सर्व गावातले प्रतिनिधी असतील,
त्यांचे सरपंच असतील किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, कारण गुरुजींनी संगमनेरचे जे 5 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्यांचा महासंघ स्थापन केला आहे आणि सर्व संघांचे अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. पेन्शनर संघटनेचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या बाकीच्या इतर आधार फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सुप्रभात ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे अनेक विविध संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी पुरस्काराचा जो हा महत्त्वाचा भाग आहे त्याला मी सुरुवात करतो. आपण हे पुरस्काराचं 3रं वर्ष आहे. या प्रतिष्ठानच्या मार्फत हे पुरस्काराचं 3रं वर्ष आहे. दरवर्षी आपण एक आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील शिक्षक पुरस्कार असे पुरस्कार देत असतो. आणि त्याचप्रमाणे गुरुजींनी इच्छा प्रदर्शित केली की चालू वर्षीपासून आपण आदर्श शाळांनासुद्धा पुरस्कार देऊया. वास्तविक हे राज्य पुरस्कार आहेत, पण तो पहिलंच वर्ष असल्यामुळं चालू वर्षी आपण जवळपासच्या शाळा घेतलेल्या आहेत. पुढच्या वर्षी आपण राज्यभरातल्या शाळांना यामध्ये सहभागी करणार आहोत. आणि विशेषतः आमच्याकडे राज्य पुरस्कार, उपक्रमशील पुरस्कार आणि या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी अनेक प्रस्ताव राज्यभरातून आले. खरोखर म्हणजे पुरस्कार निवड समितीपुढे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की याच्यातून कुणाला ठेवायचं आणि कुणाला नाही. आणि अशा याच्यातून आम्ही 3 शिक्षकांची निवड केली. एक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, एक गुणवंत शिक्षक पुरस्कार, एक उपक्रमशील शिक्षक पुरस्कार. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या वर्षी आपण वाबळेवाडीच्या शाळेचे जे शिक्षक होते वारे गुरुजी, त्यांची निवड आदर्श शिक्षकासाठी केली होती. त्यांच्यापूर्वी आपण घोडे सर जे आहेत शिवनगरचे पुणे जिल्ह्यातले, त्यांची निवड केली होती. आणि त्याच तोलामोलाचे किंवा त्याहून जास्तही महत्त्वाचं कार्य असलेले असे एक आदर्श शिक्षक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते आहेत गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातले, ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांची नेहमी भीती असते आणि अतिशय दुर्गम अशा या जिल्ह्यातले जे शिक्षक आहेत ते आहेत श्रीकांत काटेलवार सर. थेट गडचिरोलीवरून प्रवास करून त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविज्ञ पत्नीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आत्ताच ते ST स्टँडवर पोहोचले आणि आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे काटेलवार सर यांचं कार्य जर पाहिलं आपण तर अतिशय आदिवासी दुर्गम भागात, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्यासारखा मनुष्य पोहोचूच शकत नाही, आपल्याला पोचायचं असलं तर पाऊल वाटेनेच त्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्या पाऊल वाटेने गेल्यानंतर पावसाळ्यात तर आपण जाऊ शकत नाही, गेलो तर फक्त उन्हाळ्यामध्ये आपण या सीझनमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्या ठिकाणी लाईटच्या तारा आणि कुठेतरी एखादा मोबाईलचा आवाज सोडून बाकीचं कुठलंही साधन आपल्याला ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. आणि अशा शाळेच्या, म्हणजे जिथं शाळा नव्हतीच म्हटलं तरी चालेल, अगदी पडक्या भिंतीमध्ये होतं त्या ठिकाणी सगळं मोडकळीस आलेलं. आणि अशा ठिकाणी या शिक्षकाने जाऊन एका विद्यार्थ्यापासून सुरुवात करून आज 1 ते 4थीचे वर्ग आहेत आणि त्या वर्गांमध्ये त्यांनी आता जवळजवळ 30 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी आहे. आता या शाळेचं थोडक्यात मला जर सांगायचं म्हटलं तर नाही फळा तरी चालते शाळा. आता फळा नाही तरी शाळा चालते. कशी चालते पहा. बिनभिंतीची उघडी शाळा, गोटूलमधली मिनी शाळा. गोटूल म्हणजे त्या आदिवासींसाठी जे एक समाज मंदिर असतं, त्या समाज मंदिरामध्ये ती शाळा चालते. कारण शाळा पडझड झालेली आहे. समाज मंदिर म्हणजे एक साधं झोपडीच होती आणि त्याच्यामध्ये तिला नाव रूपांतरित केलं सरांनी शाळेमध्ये. म्हणजे अगदी या दुर्गम, दुर्लक्षित, नक्षल प्रभावित एटापल्ली तालुक्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं हे वाळवी हे छोटंसं गाव आहे. आणि चारही बाजूनी घनदाट जंगलांनी, डोंगरदऱ्यांनी व्यापलेलं जेमतेम 30 ते 40 घराचं गाव. गुरुजी गेल्यापासून आता कदाचित तिथं आणखी 4-10 घरं वाढली असतील. इथे विकासाची गंगा अजून पोहोचलेली नाही. पावसाळा सोडता बाकीच्या हंगामात पाय वाटेनंच गाव गाठता येतं, दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि या ठिकाणी
कुठल्याही पाऊलवाटा आपल्याला शोधूनही सापडत नाही. जंगलात जायचं म्हटलं तर पाऊलवाट परत सापडत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि याच वाळवी गावातल्या माडिया वस्तीवर जिल्हा परिषदेची 1ली ते 4थीचे वर्ग असलेली ही एक शिक्षकी बहुआयामी शाळा आहे. माडवी आदिवासी त्या ठिकाणी राहतात आणि या माडवी आदिवासींमध्ये त्या ठिकाणी शिक्षकाचं काम गुरुजींनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी या माडवी आदिवासी, या माडिया भाषिक, त्यांची भाषा माडिया, आणि या माडी भाषिक आदिवासींमध्ये बोली भाषेचा, फक्त बोली भाषा, प्रमाण भाषेचा कुठेही गंध नाही. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही, त्यांची फक्त आदिवासीच भाषा बोलली जाते. आणि अशा त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मराठीतून शिकवायचं म्हणजे किती दिव्य कर्तव्य त्यांना करावं लागलेलं असेल, ते ठिकाणी त्यांनी ते केलेलं आहे. अतिशय धोकादायक इमारत, संपूर्ण गळकी जीर्ण बनलेली इमारत, इमारतीच्या भिंतीला मोठे भगदाड, आणि इमारत कधी उन्मळून पडेल याचा काही नेम नाही. त्या विद्यार्थ्यांना घेऊन सदर इमारतीत बसणं धोकादायक हे ओळखून ग्रामस्थांच्या परवानगीने त्यांनी गोटूलमध्ये म्हणजे समाज मंदिरामध्ये शाळा भरवण्याचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी या आदिवासींचा, माडी आदिवासींचा एक सण असतो, पांडुम नावाचा एक सण असतो, आणि त्या सणामध्ये महिन्यातून एकदा हे सगळे लोक एकत्र येतात, तो सण साजरा करतात. आणि तिथे सर्वांची परवानगी घेऊन त्यांनी त्या गोटूलमध्ये शाळा सुरू करायची ठरवलं आणि तिथे शाळा सुरू केली. गर्द निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे तिथल्या ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी अति अपार श्रद्धा, आस्था आणि आपुलकी आहे. या अभिनव शाळेत कुठलाही फळा दिसणार नाही. निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या साधनापासून निर्माण केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक साधनातून विद्यार्थी पाठ घटक अनुभवतात. या प्रयोगातून निसर्गाकडूनही शिकता येतं हे मुलांना मनोमनात समजलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये ही ओपन स्कूलची संकल्पनासुद्धा दृढ झालेली आहे. यात निसर्गातून सहज जमवलेल्या आणि त्यातून निर्माण केलेल्या कमी खर्चित टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साधनांचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे धडे दिले. यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे मुळाक्षरांची सापशिडी, शब्दांचं व अंकाचं झाड. तुम्ही जर पाहिलं तर थोडक्यात आपण यानंतर एक चित्रफीत त्यांची पाहणार आहोत. त्याच्यामध्ये झाडांनाच फक्त मुळाक्षरं टांगलेली आहेत, अक्षरं टांगलेली आहेत, शब्द टांगलेले आहेत, त्याच्यातून ते विद्यार्थी शिकतात. नंतर त्याची जी ताडाची झाडं आहेत त्या ताडपत्रावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. तिथे त्या ताडपत्रावर मराठी, इंग्रजी, बाराखडी, वैदिक पाढे, वैदिक क्रिया, वाक्यनिर्मिती हे सगळं त्यांनी त्या ताडपत्रावर विद्यार्थ्यांना शिकवलं. कारण फळा नाही, कागद नाही, पेन नाही, काही नाही. त्याच्यानंतर स्मृतिफलक. या माडिया आदिवासींमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्या मृत व्यक्तीची आठवण म्हणून त्या ठिकाणी एक मोठा दगड रोवला जातो आणि गुरुजींनी त्यांची परवानगी घेऊन त्या दगडाचा उपयोग पाटी म्हणून केला. त्या दगडावरच लिहायला सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांना तिथंच लिहायला वाचायला शिकवलं. अशी आदिवासींची मुलं ह्या दगडावरील मजकूर, शब्दाचे डोंगर वाचतात आणि बांबूच्याच भिंती आणि ताडीच्या झाडाचाच झाला फळा. म्हणजे या झाडांच्या बुंध्यांना त्यांनी काळा पेंट मारला आणि त्या पेंटवरून त्याच्यावरती खडून लिहायला सुरुवात केली आणि त्याचेच फळे बनवले झाडांच्या बुंध्यांचे. दगडांची रास मांडली. झोपडीच्या सभोवताली लावलेल्या झाडांच्या शेजारी छोटे दगड रोवले आणि त्या दगडावरच मुळाक्षरं लिहिली आणि त्याच्यावरूनच मुलं वाचायला शिकली. धूळपाटी करून धुळीमध्ये लिहायला शिकवलं आणि यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. म्हणजे या टोपलीत दडले काय, किंवा शब्दांच्या पट्ट्या, बांबूच्या काट्या वगैरे 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 अनेक प्रयोग त्यांनी राबवले आणि निसर्गाच्या सगळ्या गोष्टी जमून कल्पकतेने त्याचा अभ्यास घटकाला अनुसरून गोटूलमधली मिनी शाळा त्याने तयार केली. या अभिनव शाळेच्या उपक्रमांची दखल मिपा या संस्थेने घेतली. ही आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद आणि त्यांनी त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली. ती डॉक्युमेंटरी आपण नंतर पाहणार आहोत. परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाने सुद्धा काटेलवर सरांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांची विधिमंडळामध्ये खूप खूप स्तुती झाली. अनेक नवोपक्रम स्पर्धामध्ये त्यांनी हो हे महत्त्वाचं एवढंच आहे, कारण हा महत्त्वाचा पुरस्कार आहे, आपला हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
म्हणून ज्या शिक्षकाला आपण राज्यस्तरीय पुरस्कार देतो त्याची माहिती समाजाच्या समोर आली पाहिजे, म्हणून एवढं बारकाईने मी त्यांना हे आपल्याला सांगतोय. तर असे हे श्रीकांत गट्टया काटेलवार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळवी, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवतीसुद्धा सौ शीतल काटेलवार मॅडम थेट गडचिरोलीवरून या ठिकाणी आलेले आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं खूप 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 अभिनंदन करतो आणि यानंतर आदरणीय ताईंना विनंती करतो आणि सर्व उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी काटेलवार सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. काटेलवार मॅडमना विनंती आहे आपणही स्टेजवर यावं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळवी ही सौभाग्यवती काटेलवार मॅडम पल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिशय असता कुणाला जर उन्हाचा त्रास होत असेल ज्येष्ठ नागरिकांना तर पाठीमागे जागा करून दिलेली आहे, पाठीमागे बसू शकता. इकडे त्याच्या पाठीमागे दुसरा अक्षर लिहिलं आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे इधर असं. हां मोठं काढायचं. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. छान लिहिली. असं लिहायचं स्पष्ट. टाक असंच टाक सोंगायला. 5 वाजते. डीजे आसिफ SK धन्यवाद ताई. यानंतर आपण पुढचा शिक्षक पुरस्कार देतोय, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार. आणि हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आपण आपल्याच शेजारच्या तालुक्यातील घोरपडवाडी या आदिवासी बहुल गावामध्ये आपण पहिले दोन्ही पुरस्कार अतिशय म्हणजे आदिवासी भागातच देत आहोत. हा दुसरा पुरस्कार आपण जो देत आहोत तो घोरपडवाडी शाळा अकोले तालुका या ठिकाणचे उपक्रमशील शिक्षक श्री रमेश हरिभाऊ खरबस सर. आणि हे रमेश हरिभाऊ खरबस म्हणजे मला वाटतं खरबस सर म्हणजे हा उत्साह आणि चैतन्याचा खळखळता झारा. त्यांना पाहायचं असेल तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्येच पाहिलं पाहिजे. त्यांना विद्यार्थ्यांमध्ये नाचताना पाहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये गाताना पाहिलं पाहिजे. असे खरबस सर 27 वर्षाची अखंड सेवा आणि ही अखंड सेवा आदिवासी बहुल भागामध्ये त्यांनी दिलेली आहे. या भागामध्ये त्यांनी काम करत असताना विद्यार्थी केंद्रीभूत ठरून सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षण, शिक्षक, पालक यांचा एक योग्य समन्वय साधला. शिक्षक आणि पालक आणि शाळा आणि विद्यार्थी सगळ्यांचे एकत्रित कार्यक्रम घेतले. त्यांनी सगळ्यांना एका स्टेजवर आणलं. एक आगळा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला आणि आनंददायी आणि नैसर्गिक पद्धतीने कृतीयुक्त अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण दिलं. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा स्टेजवर कार्यक्रम घेऊन शाळा स्तरावर एक आगळा कार्यक्रम केला आणि या घोरपडी शाळेतल्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन ते मंत्रालयामध्ये नेले. म्हणजे या आदिवासी गावच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मंत्रालय दाखवलं. आपल्यापैकी अनेकांनी मंत्रालय पाहिलं नसेल, त्यांनी मंत्रालय पाहिलं. त्याचप्रमाणे
वृक्ष लागवड करून शाळेला एक हिरवंगार स्वरूप दिलं. त्यांची जर आपण या ठिकाणी चित्रफित पाहिली तर शाळा किती हिरवीगार केलेली आहे याची आपल्याला कल्पना येईल. आणि परसबागेत तालुकास्तरीय 432 शाळामध्ये त्यांना परसबागेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला त्यांच्या शाळेला. आणि त्यांनी बसवलेल्या जंगली नृत्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मितीमध्ये त्यांचे प्रथम क्रमांक त्यांना मिळाला. आणि शाळेला स्वच्छ व सुंदर शाळेचा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा त्यांनी मिळवून दिला. असं हे खरबस सर, त्यांचं सामाजिक कार्यसुद्धा तेवढंच वाखाणण्यासारखं आहे. विशेषतः त्यांनी आत्तापर्यंत 500हून अधिक सामाजिक मुख्य सहाय्यक संपादक आहेत. रविवारी लोकमतमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित होत असतात. त्यांचं बालकवितांचं सुद्धा लेखन प्रचंड आहे. अनेक प्रकारचं साहित्य त्यांचं प्रकाशित होत असतं. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यामध्ये जवळजवळ गुवाहाटी, हैदराबाद, उदयपूर इत्यादी ठिकाणी त्यांनी 4 वेळा CCRTची प्रशिक्षण पूर्ण केलेली आहेत. आणि शिक्षकांच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्राची लोकधारा सादर केली आणि त्यामध्ये गोंधळ गीताला त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. अतिशय उपक्रमशील, अतिशय एक जातीचे हाडाचे कलाकार असलेले शिक्षक. कारण शिक्षक हा कलाकारच असला पाहिजे. त्याला नाचता आलं पाहिजे, त्याला गाता आलं पाहिजे, त्याला समाजासाठी काही करता आलं पाहिजे. असे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार विजेते आपल्यामध्ये आहेत. श्री रमेश खरबस सर. मी रमेश खरबस सर आणि खरबसताई यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आजचे अध्यक्ष आणि आदरणीय गुरुजी आणि सर्वांना विनंती करतो व्यासपीठावरच्या की त्यांनी खरबस सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. उपक्रमशील शिक्षक पुरस्कार बहाल करत आहोत. नाव रमेश हरिभाऊ खरबस, श्री खरबस. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी सर्वांच्या मनात विशेष स्थान राखणारे हे शिक्षक आज वयाच्या 54व्या वर्षीही तितक्याच जिद्दीने, तितक्याच आपुलकीने शिक्षणाची मशाल पेटवून ठेवत आहेत. 27 वर्षांची सेवा. आणि ही सेवा केवळ हजेरी लावण्यापुरती नव्हती. ज्या ज्या शाळेत रिचार्ज झाले तिथे काय कमी आहे, काय आवश्यक आहे, काय बदललं पाहिजे हे पाहून त्या शाळेला नवीन ओळख मिळवून देणं हेच त्यांचं ध्येय ठरलं. घोरपडवाडीचा कायापालट 30 मे 2018 पासून आणि मग 30 मे 2018 बदलीनं ते पोहोचले. अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहुल घोरपडवाडी ठाकरवाडी शाळेत शाळा पाहिली आणि मनाचा ठाव गेला. मुलं शिकतात, हसतात, खेळतात असं उत्साहानं उजळलेलं शैक्षणिक वातावरण तिथे नव्हतंच. अंगण उदास, शाळेसमोर फिरणारी भटक्या कुत्र्यांची टोळके, भिंती निस्तेज, सगळं एका शांत, ओसाड उदासीनतेत हरवल्यासारखं. त्या पहिल्याच दिवशी त्यांनी मनाशी ठरवलं या शाळेचा कायापालट करायचा. मुलं टिकली पाहिजेत, मुलं हसली पाहिजेत आणि शाळा त्यांच्या आयुष्यात आनंदाचं केंद्र बनली पाहिजे. आणि मग सुरुवात झाली संघर्षाची, पण आशेचीही. ग्रामपंचायतीकडून काही दिवसांतच कंपाऊंड वॉल मिळवून दिलं. ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा परिसर स्वच्छ करून घेतला. दगडगोटे हटवून मोकळं, आकर्षक आवार तयार केलं. सहकारी शिक्षक खंडू भुजबळ सर यांच्या खांद्याला खांदा लावून वृक्षारोपण. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढचा पुरस्कार देत आहोत, राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार. यामध्ये आपण चालू वर्षी निवड केलेली आहे आपल्याच तालुक्यातील, आता सध्या धांदरफळ खुर्दमध्ये असलेल्या आणि आम्ही परीक्षण केलं तेव्हा त्या नांदूर खंदरमाळ्या शाळेमध्ये होत्या अशा श्रीमती नीता शिवाजी सावंत. नीता शिवाजी सावंत यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उत्कृष्ट खेळाडू आहेत, स्वतः खेळाडू आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा खेळांमध्ये तयार करतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळवून देतात. विविध स्पर्धा परीक्षांमधून तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि केंद्र स्तरावर त्यांनी अनेक पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळवून दिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात भरघोस योगदान दिलेलं आहे आणि शाळेला सलग 2 वर्ष प्रथम पुरस्कार त्यांनी मिळवून दिलेला आहे. आणि शाळेला त्या पुरस्कारातून त्यांनी 3 लाख रुपयाचं बक्षीस शाळेला मिळालेलं आहे किंवा त्यांच्या प्रयत्नातून. परसबाग निर्मितीत त्यांच्या शाळेला 5,000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्यांचं अतिशय भरीव योगदान आहे. आणि जागतिक महिला दिनानिमित्त ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्या त्या स्वतः कॅप्टन होत्या. म्हणजे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्या. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतात, त्याच्याबद्दल त्यांचे गौरव करण्यात आलेले आहे. 100 मीटर धावणं, खो खो, त्याचप्रमाणे एकांकिका स्पर्धामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, जिल्हा पातळीपर्यंत पोहोचवणं आणि स्वतः सादर केलेल्या नाटिकेला त्यांच्या जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळाला. म्हणजे नाटिका त्यांनी स्वतः सादर केली होती. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. आणि मिशन आरंभ परीक्षेत
विद्यार्थ्यांचं जिल्हा स्तरावर नेहमीच घवघवीत यश त्यांच्यामुळे मिळत असतं. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा यशस्वी सहभाग असतो. अशा श्रीमती नीताज शिवाजी सावंत सध्या जिल्हा परिषद शाळा दांदरपळ खुर्द या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय श्रीमती नीता सावंत मॅडमचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. या हे द्या. त्या पद्धती माझ्याकडे तो क्रम नाही ना. आपण 3 आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेले आहेत आणि यानंतर आपण 3 शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देत आहोत. आणि यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम असलेली शाळा आहे आपल्याच इथून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरची अकोले तालुक्यातील कळस बुद्रुकची शाळा. खरोखर कळशेश्वर मंदिराच्या पायथ्याला अतिशय सुंदर इमारत आणि अगदी गेल्यानंतर आपल्याला ती इमारत दृष्टीस पडल्यानंतर सगळ्या बोलक्या भिंती शाळेच्या. या ठिकाणी वर्ग 1 ते 7चे वर्ग आहेत आणि विद्यार्थी संख्या 326 आहे. शिक्षक संख्या फुल टाईम शिक्षक 14 आहेत आणि पार्ट टाईम 3 आहेत. अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थी संख्या, भरपूर शिक्षक संख्या आहे. प्रत्येक वर्गामध्ये CCTV आहेत आणि विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर गणवेश, स्वच्छ आणि स्मार्ट विद्यार्थी, सगळे 326 विद्यार्थी. आम्ही गेलो तेव्हा शाळेची परीक्षा चालू होती आणि त्यावेळेस आम्ही त्या शाळेला भेट दिली. अतिशय शिस्तबद्ध सर्व कार्यक्रम चालू होता आणि या शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. ही एक अभिमानाची बाब आहे. आम्ही गेलो त्यावेळेस परिपाठ चालू होता शाळेचा आणि त्या दिवशी संपूर्ण परिपाठ हा हिंदीतून घेतला जात होता. आम्हाला समजलं की काय एक दिवस हिंदीतून, एक दिवस मराठीतून, एक दिवस इंग्रजीतून परिपाठ घेतला जातो. अस्खलित हिंदीतून बोलत होते आणि त्याच वेळेस त्यांनी जे प्राणायाम घेतला शाळेमध्ये, या प्राणायामच्या सर्व सूचना या इंग्रजीमधून दिल्या जात होत्या. तो प्राणायाम संपूर्ण इंग्रजीतून त्यांनी घेतला. योगायोगाने आम्ही गेलो त्या दिवशी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती होती. तो जयंतीचा कार्यक्रमसुद्धा शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट साजरा केला गेला. शाळेचे मुख्याध्यापक तानाजी वाळे सर आहेत, त्यांचे सगळे सहकारी. आणि विशेष म्हणजे शाळा एवढी सुंदर आहे, इतकी सुंदर इमारत आहे, परंतु या शाळेमध्ये नुसतीच इमारत सुंदर नाही तर तिथे गुणवत्तेवर तेवढाच भर दिला जातो. या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी गुणवत्तेच्या यादीत आले. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यामध्ये त्यांना 2रं बक्षीस मिळालं. आणि विशेष म्हणजे इस्रो सहलीसाठी इथल्या शाळेतील विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. या अभिमानास्पद बाब आहे. होमी भाभा विज्ञान परीक्षेस विद्यार्थी गुणवत्तेत आले. बाल आनंद मेळाव्यात त्यांना 30,000 रुपयाची विक्री केली विद्यार्थ्यांनी. आणि विविध शैक्षणिक साधनांच्या अक्षरशः रेलचेल या शाळेमध्ये आहे. विशेष म्हणजे बाल वाचनालय आहे, संगणक प्रयोगशाळा आहे, 7 इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत. प्रत्येक वर्गाला एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे. सुंदर अशी परसबाग आहे. सर्व प्रकारचा भाजीपाला पुरवला जातो. आणि ही शाळा ही 0 एनर्जी स्कूल आहे. म्हणजे संपूर्ण शाळा ही सोलर एनर्जीवर आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, लाईटचं कनेक्शन नाही. संपूर्ण सूर्यप्रकाश सोलर एनर्जीवर शाळा आहे. आणि शाळेचा एक सुंदर असा मल्टीपर्पज हॉल आहे, बहुउद्देशीय सभागृह, अद्ययावत प्रयोगशाळा आहे, ॲस्ट्रो लॅब आहे. ॲस्ट्रो लॅबमध्ये आकाश निरीक्षण ज्या ठिकाणी केलं जातं, अतिशय सुंदर. आम्हालासुद्धा अनेक ग्रहांचं दर्शन त्या लॅबमध्ये त्या दिवशी त्यांनी दिलं. आणि कम्प्युटर लॅब जी आहे ती अद्ययावत आहे. आणि केंद्र शासनाची अटल टिंकरिंग लॅब शाळेला मिळालेली आहे.
अतिशय असं शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य भरपूर आहे. आणि इन्फोसिस या IT कंपनीनं त्यांना 20 टॅब दिलेले आहेत शाळेला भेट म्हणून. शाळेचं उत्कृष्ट असं ढोल पथक आहे. अनेक कार्यक्रमाच्या वेळेस हे ढोल पथक सादर केलं जातं. आणि विशेष म्हणजे या शाळेचं जे डॉक्युमेंटेशन आहे, रेकॉर्ड जे मेंटेन केलेलं आहे, हे अतिशय पाहण्यासारखं आहे. जेव्हा आम्ही त्या शाळेचं रेकॉर्ड त्यांनी आम्हाला दाखवलं, त्यांनी केलेले ते फाईल्स, त्यांनी केलेले स्पायरल बाइंडिंगचे सगळे प्रोजेक्ट्स इतकं सुंदर आहे. त्या ठिकाणी ज्या गोरे नावाच्या शिक्षिका आहेत, त्यांनी इतकं सुंदर प्रेझेंटेशन शाळेमध्ये केलं, खरोखर अभिमानास्पद. आणि विशेष म्हणजे सगळे शिक्षक आमच्याबरोबर, फक्त त्या एक गोरे मॅडम होत्या आणि मुख्याध्यापक होते, बाकीचे सगळे शिक्षक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. त्यांनी 5 मिनटंसुद्धा जास्त वेळ परिपाठ सोडून वेळ खर्च केला नाही. अतिही अशी ही एक उत्कृष्ट शाळा आपल्यापैकी प्रत्येकाने 10-15 किलोमीटरवर आहे, जाऊन पाहावी अशी ही आदर्श शाळा आहे. या शाळेला आपण या ठिकाणी आदर्श शाळा पुरस्कार देत आहोत. मी शाळेचे मुख्याध्यापक आणि श्री तानाजी वाळे सर, शाळेचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी स्टेजवर येऊन आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. या कळसचे लोक आलेले, या सगळे कळसमधून आलेले सगळे या, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील. कळसच्या सर्व स्थानिक नागरिकांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं लवकर लवकर. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. हो आता थोडं घाईने घेतोय. 1 ते 7 वर्ग आहेत, 9 शिक्षक आहेत आणि 1949 ची त्यांची स्थापना आहे. या शाळेची सुद्धा 2 मजली भव्य इमारत आहे. उत्कृष्ट रंगरंगोटी केलेली, अगदी कुठल्या एखाद्या कॉर्पोरेट शाळेसारखी इमारत आहे. फार सुंदर इमारत आहे. आणि या ठिकाणचे सरपंच श्री सुदाम खैरे सर यांचं या ठिकाणी खूप सहकार्य लाभतं आहे. सुंदर असं वृक्षारोपण शाळेच्या परिसरामध्ये आहे. आणि सर्व झाडांना ट्रिगार्ड्स लावलेले आहेत, हिरवाई आहे, सगळ्या झाडांना ट्रिगार्ड्स आहेत. CCTV प्रत्येक वर्गामध्ये आहे. सर्व शिक्षक अतिशय तरुण आणि उत्साही आहेत. विद्यार्थी पण फार स्मार्ट आहेत. शाळेच्या सगळ्या भिंती ह्या मोजक्या भिंती आहेत आणि 100% सुंदर आणि स्वच्छ असा गणवेश आहे. प्रत्येक शिक्षकाकडे आय कार्ड आहे आणि स्वच्छता आणि टापटीप परिसरामध्ये अतिशय स्वच्छता आणि टापटीप आपल्याला आढळेल. स्पोर्ट्स रूम आहे, सायन्स लॅब आहे, विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे पुन्हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स पण आहेत. आणि प्रत्येक वर्गामध्ये ट्यूबलाईट्स आहेत, पंखे आहेत, बेंचेस आहेत आणि असं सुंदर शाळा आहे. RO वॉटर सिस्टीम आहे, पाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी. उत्कृष्ट अशी परसबाग, त्यांची परसबाग खरोखर पाहण्यासारखी आहे. म्हणजे त्या ठिकाणी पिकवलेला भाजीपाला हा त्या विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहारामध्ये समाविष्ट केला जातो. आणि इतकंच नाही तर त्यांच्याकडे विकण्यासाठी सुद्धा भाजीपाला उपलब्ध आहे. इतकी सुंदर अशी परसबाग त्या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे वांग्याचं उत्पादन अतिशय भरपूर वांग्याचं उत्पादन झालं त्यांच्या शाळेमध्ये. आणि अनेक शासकीय योजनांचा या शाळेमध्ये पुरेपूर फायदा करून घेतला जातो. परिसर अतिशय आकर्षक बनवण्यात आला आहे. आणि आजचे आपले जे सूत्रसंचालक आहेत सोमनाथ मंडे सर, हे सुद्धा त्या शाळेचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणचे घटक आहेत. मुख्याध्यापक एकनाथ साबळे सर आहेत. अशी उत्कृष्ट शाळा, आदर्श शाळा म्हणून आपण निवडलेली आहे.
या गावामध्ये माननीय कळसकर गुरुजीचं लहानपण गेलेलं आहे, म्हणून त्या गावाविषयी त्यांना एक विशेष आकर्षण आहे. अशा शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समितीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सरपंच जे कोणी आलेले असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आपले सन्मान स्वीकारावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेलीच्या सर्व सदस्य, सर्व शिक्षक यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावं. धन्यवाद सर. यानंतरची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरभद्रनगर वडगावपांची एक छोटीशी शाळा आहे, परंतु खरोखर आदर्श शाळा आहे. या शाळेमध्ये परंतु अतिशय म्हणजे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये ही शाळा आणि भिंतींवरती शाळेच्या बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला अति सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे. मुख्याध्यापक आणि विद्यार्थी शिक्षक अतिशय उत्साही आहेत आणि यांच्या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमांची अक्षरशः रेलचेल असते. विशेषतः शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक, त्याला त्यांनी जागर लोकशाहीचं हे नाव दिलेलं आहे. अगदी लोकशाही पद्धतीने त्या शाळेच्या मंत्रिमंडळाची जी निवडणूक होती, त्यानंतर शाळेचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांचे व्हिडिओज पाहिले आम्ही. अतिशय सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात. त्यानंतर अभ्यासाचे शिक्के, क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहली आणि जागर वाचन संस्कृतीवर अतिशय भर त्या शाळेमध्ये दिला जातो. परिसर अतिशय स्वच्छ आणि नयनरम्य आहे. विद्यार्थ्यांना राखी बनवणं, गणपती बनवणं, आकाशकंदील बनवणं इत्यादी उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. त्याचप्रमाणे वेशभूषा स्पर्धा, गायन, नृत्य, नाटक इत्यादी. इतकी छोटीशी शाळा आहे पण अनेक उपक्रम राबवले जातात. आरोग्य तपासणी असेल, रक्तगट तपासणी असेल, क्रीडा स्पर्धा असेल आणि या सगळ्यांचं त्यांच्या शाळेच्या लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये सगळं प्रेझेंटेशन आम्हाला त्यांनी करून दाखवलं. अतिशय सुंदर शाळा. त्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत त्या ठिकाणचे वाकचौरे गुरुजी ना, वाकचौरे गुरुजी, त्यांचं वाकचौरे गुरुजी मित्रमंडळ त्या ठिकाणी आहे आणि ते मित्रमंडळ या शाळेला सर्वतोपरी सहकार्य करत असेल. ज्या वस्तू लागतील त्या वेळच्या वेळेस आणून देत असतात. असं त्या वाकचौरे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथले सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचं आता उत्कृष्ट काम चालू आहे. तेव्हा या शाळेलासुद्धा आपण या ठिकाणी आदर्श शाळा म्हणून पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. मी विनंती करतो की वीरभद्रनगरची शाळा, या ठिकाणचे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावाचे सरपंच, ग्रामसेवक जे कुठे आले असतील त्यांना विनंती करतो सगळं स्टाफ. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. होर पुढा तू सोड निराशा, तुझा तुला तू देव. धन्यवाद. सर्वच शाळांमधून उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व शाळा
खूप खूप ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच खरं तर या 6ही शाळा ज्या आहेत त्या 6ही शाळातील शिक्षक मोठ्या एकदिलाने काम करत आहेत. त्याची पावती या ठिकाणी बघायला मिळाली आणि सर्वच गावातील अगदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद. यानंतर आज ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे तर त्या अभिष्ट चिंतनाचे सत्कारमूर्ती ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय कळसकर गुरुजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. आपल्याला इथं ऊन लागतंय पाठीमागे खुर्च्या नाही का बसायला ते उभे राहिले त्यांना खुर्च्याला बसायला. आज या ठिकाणी हा जो अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनचे सचिव काय झालं अध्यक्ष बदलल्यामुळे थोडासा घोटाळा झाला तर आपले संपतराव तनपुरे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची आमच्या पेन्शनर संघाची जी तोफ आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मान्य जबा शुभे गुरुजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदासजी कळसकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंटे, उपाध्यक्ष दीपक छेचे, सरचिटणीस ॲडव्होकेट नितेश जोंधळे, हे सरचिटणीस गणेशदास बाहेरची, सरचिटणीस डॉक्टर योगिता कळसकर, खजिनदार ॲडव्होकेट संग्राम जोंधळे, ॲडव्होकेट रंजना गवंडे कायदेशीर सल्लागार, परिषदे प्रमुख अमर वैद्य, परिषदे प्रमुख किशनभाऊ हाशे आणि सर्व कार्यकारिणी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण आलात. तुम्हाला मान्यपूर्वक धन्यवाद देतो, तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी हे जे प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे त्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक अभिनंदन करेल, त्यांना आशीर्वाद देईल आणि त्याने पुढेही दरवर्षी अशाच प्रकारे उत्साहाने सर्व कार्यक्रम पार पाडावेत अशी मी त्यांना आग्रहाची विनंती नव्हे त्यांना आदेश देईल आणि ते त्याप्रमाणे निश्चित पुढचा कार्यक्रम या ठिकाणी करतील. आज या ठिकाणी सर्व वक्त्यांनी सगळी माहिती जवळजवळ सांगितलेली आहे आणि या ठिकाणी उशीर पण झालेला आहे, या ठिकाणी ऊन पण लागतं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तो आपला जास्त वेळ न घेता, नाही तर मी 45 मिनटापेक्षा कमी बोलत नाही. मी शिक्षक आहे, तास संपल्याशिवाय मला बंद होत नाही, परंतु वेळेचं परिस्थितीचं आणि वातावरणाचं भान ठेवून मी या ठिकाणी प्रथम सगळ्यांना मी कायम मार्गदर्शन करत असतो. पण आज या ठिकाणी थोडंसं थांबतो आणि आपण सर्वजण आलात, सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आशीर्वाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे सर्व शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद गुरुजी. यानंतर आपल्या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय संपतरावजी तनपुरे साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे यजमान, ज्यांचा आज या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आहे, असे कळसकर सर आणि त्यांच्या
सौभाग्यवती, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष आदरणीय द.मा. ठबे गुरुजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर ज्यांचा सन्मान झाला असे सत्कार मूर्ती 3 शिक्षक, 3 शाळा आणि अभिष्टचिंतन सोहळा असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि या सोहळ्याचे यजमान, या यजमानांनी आपणा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं. संत महात्म्याचं एक वाक्य आहे, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. या संत महात्म्याच्या वाक्याप्रमाणे आदरणीय कळसकर गुरुजींनी जे घडवलेलं आहे, या ठिकाणी अनाथाची माय महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ होत्या आहेत, त्यांचं देहांत निवंत झालेलं आहे. आणि या ठिकाणी अनाथांना माया लावणारे ही दोघं उभयता, या दोघं उभयतांना परमेश्वरांनी शतायुष्य देवो अशी मी महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण गेली 4 तास या ठिकाणी बसलेला आहात. आपणही सर्वजण या ठिकाणी बसलात, सर्व कार्यक्रम शांतपणे पार पाडला, त्याबद्दल सर्वांचा आभार मानून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कळसकर गुरुजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी थेटे सर यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या ह्या सुंदर आणि अतिउत्कृष्ट कार्यक्रमासाठी आपल्या ह्या राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर गुरुजी प्रतिष्ठानमार्फत जे काही सत्कार मूर्ती आहेत, जे काही आदर्श शिक्षक आहे, हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानमार्फत दिले जाणाऱ्या 3 आदर्श शाळा पुरस्कारासाठी त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, त्याचप्रमाणे शाळेतील ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही मी प्रतिष्ठानतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपणाला लाभलेले तनपुरे साहेब, द.मा. ठुबे गुरुजी, त्याचप्रमाणे दुर्गाताई यांचे देखील मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी सर्वात जास्त शोभा आणली त्या उपस्थित ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला भगिनी आणि गुरुजींवरती अनाथ प्रेम करणारे असे त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक, ह्या सर्वांचे ह्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.